हाय मित्रांनो, कसे आहात? बरेत ना? आणि आपण आलेलो आहोत बदलापूरच्या नदीला। आपण बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे आणि इथे 4 असतात। हे पूर्णपणे परिपक्व हा एक व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ खूपच आवडेल आणि तुम्हाला निसर्गाच्या जवळ जाण्याचा भास होईल। बघू शकता माझ्या समोर मित्रांनो, आपण बघत आहात हा बदलापूरमधील नंदनवन फार्म हाऊस आहे। आपण पाहू शकता किती सुंदर असा निसर्गाचा व्ह्यू आहे आणि आम्ही इकडे काल आलो होतो। काल खूप एन्जॉय केलं। याची व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल। त्यानंतर सगळेजण थकलेले होते। दुसऱ्या दिवशी कोणीच लवकर उठलं नाही आणि सकाळी मी आणि माझा मित्र आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी निघालो। व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पूर्ण आवडेल। मित्रांनो बघू शकता किती वाजले, हे दाखवायला पाहिजे 7 वाजायला फक्त 10 मिनिटं कमी आहेत। हे बघा, आणि आता आपण फिरायला जाणार आहोत। सूर्यप्रकाश शहरातील धकाधकीच्या जीवनातून गर्दीपासून दूर राहून जर नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर बदलापूरला नक्कीच व्हिजिट करा। तुम्हाला नक्कीच कोकणात आल्याचा भास होईल। शांत वातावरण सर्वांनाच प्रिय असतं। त्याचा अनुभव घेण्यासाठी कोणालाही पैसे द्यायची गरज नसते। निसर्ग हाच आपला एक मित्र असतो। आपण बघू शकता बघा, खूप थंडी आहे आणि आरशावर मी ए नाव असं लिहिलं आहे। जंगलातून वाट काढत आम्ही सर्वप्रथम नदीवर पोचलो। मित्रांनो, पहाटेचे 7 वाजलेत आणि आपण आलेलो आहोत बदलापूरच्या नदीला। आपण बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे। मला आधी वाटलं पाणी खूप थंड असेल, परंतु तलाव, ओढे, नदी यातील पाणी पहाटे हे गरम असते। आता आपण खालचा व्ह्यू बघणार आहोत। मी जसं खोल पाण्यात जायला लागलो तर पुढे समोर माशांचा थवा दिसला आणि पूर्णपणे पांढऱ्या समोरचं काही दिसत नव्हतं। आपण बघू शकता छोटे छोटे मासे दिसत आहेत। आता आपण जी शांत पाण्याची नदी पाहिली ती आपण आता रौद्ररूप धारण केलेली नदी पाहणार आहोत। आणि आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे आणि इकडे 12ही महिने पाणी असते आणि नेहमीच स्वच्छ पाणी असते। तुम्ही कधी या भेट द्या, तुम्हाला आजूबाजूचा परिसर नक्कीच आवडेल। जणू काही दुधाचा सागरच आहे अशा पद्धतीने खूप वाईट पाणी दिसत आहे। स्वतःच्या धुंदीत जगतो या
रॉयल बनून वागतो या, वाटल मनाला काही करायचं, कधी बी तुफानी करतो या. आता आहे बदलापूर. पहाटेचं किती सुंदर ऊन पडले. आता आपण निसर्गातून वाट काढत आपण रस्त्यामध्ये एका आपल्याला मावशी भेटतात. ते काय विकत आहेत ते आपण बघूया. माझी आई घरी नाही तर मी सगळेच घेतले असते. आईचा व्हिडिओ नाही करायचा, मेरा नाही व्हिडिओ. बघा या मावशी पण किती मेहनत करतात आणि यांनी रात्री खेकडे पकडून आणले नाही. बघा तुम्ही बघू शकता या काळ्या पाठीचे खेकडे जे खूप खायला चविष्ट लागतात. तुम्ही कोणत्या गावचे मावशी? आणि हे जर पकडलं ना, हे बघा आता मी दाखवतो तुम्हाला. काढले बांधलेत का? हे बघा हे बांधलेले नाही आहेत, पण मला काही करणार नाही आहे आणि मी त्यांना इजा पोचवत नाही आहे. हे बघा आणि हे बघा हे 4 नांगे असतात असे. 1 2 3 पाय असतात. 1 2 3 4 आणि इथं 4 असतात. हे पूर्णपणे परिपक्व हा हे खेकडा आहे. हा लहान नांगा असतो, हा मोठा नांगा असतो आणि हे खाण्यासाठी हा यूज करतो आणि हे खायला अतिशय चविष्ट लागतात आणि खूप सुंदर लागतात. आपण बघू शकता बघा. आणि हे पूर्णपणे जिवंत आहे. हे पूर्णपणे आत्ता तो आहे ना म्हणजे हालचाल करत नाही. मला दाखवतोय की मी म्हणजे गेलोय, परंतु तो फक्त नाट्य करतोय आणि त्याला जर मी खाली सोडलं तर तो इकडे तिकडे पळणार. आता खाली मी सोडत नाहीये, त्याला पाण्यात सोडतो. गेल्यासारखं काय नाही माझ्याकडे. मावशीकडून मी खेकडे तर घेतले नाही आहेत, कारण की माझ्या घरी बनवणारं कोणी नव्हतं. आई पनवेलला गेली आहे, परंतु त्यांना काहीतरी द्यावं म्हणून मी त्यांना माझ्याकडे हिना अत्तर होतं ते त्यांना मी गिफ्ट म्हणून दिलं. मावशी हो हे अत्तर आहे, टेंट हिना अत्तर आहे. हिना अत्तर स्वामी समर्थांचं असतं. स्वामी समर्थ आहेत ना, त्यांना हे आवडीचं असतं. हे तुम्ही देवपूजा वगैरे घरात करत असेल तर तुम्ही अंगाला वगैरे लावू शकता. आता माझ्याकडे द्यायला काय नाही ना. आता मी पाकिट ऑफिस इथं ठेवलं फार्म हाऊसला, तर तुम्हाला पैसे दिले असते. चला परत आलो की मी गेला. मित्रांनो आज 2 नोव्हेंबर आणि आपण बघू शकता माझ्या समोर बघा बदलापूरचा डॅम आहे, बारवी डॅम. बघा पूर्णपणे भरलेला आहे. असं नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया.